नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या परीक्षेला फक्त 1-2 दिवसच राहिलेले आहेत. आज तर शुक्रवार आहे, म्हणजे एकच दिवस, त्यानंतर लगेच रविवारी तुमचा पेपर आहे. तर त्यासाठी आपण एक 50 प्रश्नांची मॉक टेस्ट तयार केली आहे मी. तर आपण सुरुवात करूया. आणि तुम्ही जवळ एक कागद आणि पेन घ्या आणि तुमचे किती उत्तर बरोबर येतात ते याकडे थोडंसं लक्ष द्या. आणि मग जे टॉपिक तुमचे जे बरोबर उत्तरं चुकली असतील तर त्याचे मग तुम्ही थोडा अजून सराव करा. तर सुरुवात करूया. आता मी यात कोणतंही एक्सप्लेनेशन देणार नाही, फक्त उत्तरं सांगत जाईल. मग तुमचं बरोबर आहे का चूक आहे हे तुम्ही कागदावर लिहा. आता पहिला प्रश्न पाहू. बालकाचा विकास सतत होतो की टप्प्याटप्प्याने, यावर योग्य पर्याय कोणता? ऑप्शन 1, विकास फक्त एकदाच होतो. ऑप्शन 2, विकास टप्प्याटप्प्याने होतो व सातत्यही असते. ऑप्शन 3, विकास पूर्णपणे वातावरणावर अवलंबून असतो. ऑप्शन 4, विकास फक्त परिपक्वतेवर अवलंबून असतो. तर याचं उत्तर कोणतं असेल, गेस करा. याचं उत्तर कोणतं आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, विकास टप्प्याटप्प्याने होतो व सातत्यही असते. आता पुढचा प्रश्न पाहू. दुसरा, विकासावर परिणाम करणारे घटक यामध्ये योग्य संयोजन कोणते? ऑप्शन 1, फक्त परिपक्वता. ऑप्शन 2, फक्त वातावरण. ऑप्शन 3, परिपक्वता व वातावरण दोन्ही. ऑप्शन 4, फक्त शिक्षण पद्धत. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे, गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पक्वता व वातावरण दोन्ही. आता पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये लक्ष का महत्त्वाचे असते? ऑप्शन 1, लक्ष दिले तरच माहिती ग्रहण होते. ऑप्शन 2, लक्ष दिले तरच मेंदूचा विकास होतो. ऑप्शन 3, लक्ष अप्रासंगिक आहे. आणि ऑप्शन 4, लक्ष देणे फक्त मोठ्यांनाच लागू. तर याचं बरोबर उत्तर कोणतं असेल, गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, लक्ष दिले तरच माहिती ग्रहण होते. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न चौथा, प्रेरणा म्हणजे मोटिवेशन शिकण्यावर कसा परिणाम करते? ऑप्शन 1, प्रेरणा नसेल तर शिकणं शून्य. ऑप्शन 2, प्रेरणा वर्तन सुरू करते आणि टिकवते. ऑप्शन 3, प्रेरणा फक्त गुणांसाठी असते. ऑप्शन 4, प्रेरणा फक्त वयामुळे येते. तर याचं उत्तर गेस करा काय आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, प्रेरणा वर्तन सुरू करते आणि टिकविते. आता पुढचा प्रश्न पाहू. वर्गात एक विद्यार्थी वारंवार उशीर करतो आणि काम टाळतो. यासाठी शिक्षकांनी कोणत्या कृतीचा वापर करणे योग्य ठरेल? ऑप्शन 1, लगेच सार्वजनिकरित्या ओरडणे. ऑप्शन 2, कारण शोधून प्रेरणा, सवय, शिस्त यावर योग्य उपाय करणे. ऑप्शन 3, सतत दंड देणे. ऑप्शन 4, विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणे. तर आता कोणतं बरोबर उत्तर असेल सांगा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, काय, कारण शोधून मग प्रेरणा, सवय आणि शिस्त यासाठी योग्य उपाय करणे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 6, अध्ययन हे सक्तीने कधीच होत नसते. अध्ययनासाठी सज्जतेबरोबर अभिरुची, गरज, अभिवृत्ती या शक्तींचीही मदत असणे जरुरीचे असते, असे मत या मानसशास्त्रज्ञाने मांडले. म्हणजे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? ऑप्शन 1, स्पियरमन. ऑप्शन 2, थॉर्नडाईक. ऑप्शन 3, जेम्स रॉस. ऑप्शन 4, जीन पियाजे. तर सांगा याचं उत्तर काय आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, थॉर्नडाईक. पुढचा प्रश्न पाहू. उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न टिंबटिंब यांनी केला. तर ऑप्शन 1 त्याचं डॉक्टर ब्लूम. ऑप्शन 2, वान दांडेकर. ऑप्शन 3, डॉक्टर दवे. ऑप्शन 4, स्किनर. तर सांगा याचं बरोबर उत्तर कोणतं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर दवे. आता पुढचा प्रश्न पाहू.
हार्वर्ड गार्डनर यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच कार्यरत असतो. प्रत्येकामध्ये या क्षमतांचे प्रमाण सारखेच नसते. खालीलपैकी कोणत्या बौद्धिक क्षमता संचाच्या साहाय्याने व्यक्ती दैनंदिन जीवनात अत्यंत आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने, समाधानाने व यशस्वीपणे जीवन व्यतीत करतात? तर ते अशा कोणत्या व्यक्ती असतात? तर ऑप्शन 1 व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता असलेल्या, दुसरं शाब्दिक बुद्धिमत्ता असलेल्या, तिसरं तार्किक गणितीय बुद्धिमत्ता असलेल्या आणि चौथं आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता असलेल्या. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे? गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता असलेल्या. त्यानंतर पुढचं 9वा, शरीर रचना व स्वभाव धर्म यावर आधारित शेल्डर यांनी केलेले व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थूल जीवनाबद्दल आवड असणाऱ्या आनंदी व समायोजनक्षम व्यक्तींचा समावेश कोणत्या प्रकारात होतो? ऑप्शन 1 एंडोमॉर्फिक, ऑप्शन 2 मेसोमॉर्फिक, ऑप्शन 3 ॲक्टोमॉर्फिक आणि ऑप्शन 4 प्लेगमॅटिक. तर याचं बरोबर उत्तर कोणतं असेल? गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 एंडोमॉर्फिक. पुढचा प्रश्न पाहूया. एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो की त्याला स्थल कालाचे भान राहत नाही. या प्रकारच्या अवधानाला टिंबटिंब असे म्हणतात. ऑप्शन 1 अभ्यस्त अवधान, ऑप्शन 2 ऐच्छिक अवधान, ऑप्शन 3 अनैच्छिक अवधान, ऑप्शन 4 हेतुपूर्वक अवधान. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे? सांगा, गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अभ्यस्त अवधान. आता आपण मराठी भाषेचे 10 प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न, सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता? ऑप्शन 1 कावळा, ऑप्शन 2 चिमणी, ऑप्शन 3 कमळ आणि ऑप्शन 4 गुलाब. तर याचं बरोबर उत्तर कोणतं येईल? लघु मात्रा सांगितलंय, तर मग याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न, अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत? ऑप्शन 1 उभयान्वी अव्यय, दुसरं शब्दयोगी आणि केवल प्रयोगी. आता दुसरं ऑप्शन केवल प्रयोगी उभयान्वी शब्दयोगी, तिसरं क्रियाविशेषण उभयान्वी शब्दयोगी, चौथं शब्दयोगी उभयान्वी केवल प्रयोगी. याचं बरोबर उत्तर गेस करा कोणतं आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 केवल प्रयोगी उभयान्वी आणि शब्दयोगी. आता पुढचा तिसरा प्रश्न पाहू. कृतज्ञ, घर जावई, सुखद ही कोणत्या समास प्रकाराची उदाहरणे आहेत? ऑप्शन 1 अव्ययी भाव, ऑप्शन 2 तत्पुरुष, ऑप्शन 3 द्विगु आणि ऑप्शन 4 द्वंद्व समास. तर मग याचं बरोबर उत्तर गेस करा कोणतं आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? ऑप्शन 1 रूपक, ऑप्शन 2 उत्प्रेक्षा, ऑप्शन 3 दृष्टांत, ऑप्शन 4 उपमा. गेस करा याचं उत्तर कोणतं आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दृष्टांत अलंकाराचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 2 शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? ऑप्शन 1 अर्धविराम, ऑप्शन 2 संयोग चिन्ह, ऑप्शन 3 अपूर्ण विराम आणि ऑप्शन 4 स्वल्पविराम. सांगा याचं, गेस करा याचं उत्तर कोणतं येईल? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संयोग चिन्ह. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी भिन्न अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? ऑप्शन 1 धाबे दणाणणे, ऑप्शन 2 पोटात गोळा येणे, ऑप्शन 3 अंगाचा ठरका पुडणे, ऑप्शन 4 अंगाच्या तिळपापड होणे. तर याच्यातलं बरोबर उत्तर कोणतं आहे? गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 धाबे दणाणणे. भिन्न अर्थाचा विचारलेला आहे, मग धाबे दणाणणे हा वेगळा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते?
ऑप्शन 1 सह्याद्रीचे वारे, ऑप्शन 2 कन्हेचे पाणी, ऑप्शन 3 कृष्णा काठ आणि ऑप्शन 4 कृष्ण कमळ. सांगा 7व्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा काठ. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 8 राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय? ऑप्शन 1 रामचंद्र नाना मंगळवेढेकर, ऑप्शन 2 वसंत नारायण मंगळवेढेकर, ऑप्शन 3 राजेंद्र गजानन मंगळवेढेकर, ऑप्शन 4 राजाभाऊ गणेश मंगळवेढेकर. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे, गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वसंत नारायण मंगळवेढेकर. पुढचा प्रश्न पाहू आता. पुढीलपैकी विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती? ऑप्शन 1 उदय अस्त, ऑप्शन 2 कृपण कंजूस, ऑप्शन 3 कृश स्थूल, ऑप्शन 4 उघड आणि गुप्त. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे, गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कृपण आणि कंजूस. आता पुढचा प्रश्न. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्ही कोणते पत्र कोणते पत्र लिहिणार? ऑप्शन 1 अभिनंदन पत्र, ऑप्शन 2 निमंत्रण पत्र, ऑप्शन 3 आभार पत्र आणि ऑप्शन 4 तक्रार पत्र. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस कोणते पत्र लिहिणार? तर इथं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3 आभार पत्र. उपस्थित आहेत म्हणून, उपस्थित नसते तर मग निमंत्रण पत्र असतं. पुढचा प्रश्न पाहूया. हिंदीचे आपण 10 प्रश्न पाहू आता. प्रश्न 1 निम्न में से कौन सा वाक्य सामान्य वर्तमान काल का वाक्य है? ऑप्शन 1 मीनल बहादुर लड़की नहीं थी, ऑप्शन 2 वह घड़ी देखकर इंस्पेक्टर चौंक पड़ा, ऑप्शन 3 हम फिर कभी भी ऐसा नहीं करेंगे, ऑप्शन 4 माँ रोटी बनाती है. तर इथं काय सांगितलं आहे की सामान्य वर्तमान काल का वाक्य कौन सा है? गेस करा मग सामान्य वर्तमान कालचं कोणतं वाक्य आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 माँ रोटी बनाती है. पुढचा प्रश्न पाहू. राहुल बड़ी मुश्किल से पहाड़ पर चढ़ पाया, इस वाक्य में प्रयुक्त सहायक क्रिया रूप कौन सा है? ऑप्शन 1 चढ़, ऑप्शन 2 बड़ी मुश्किल, ऑप्शन 3 पहाड़ पर, ऑप्शन 4 पाया. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पाया. पुढचा प्रश्न पाहू. निम्न में से कौन सा शब्द उपसर्ग युक्त नहीं है? ऑप्शन 1 सुविचार, ऑप्शन 2 अज्ञान, ऑप्शन 3 विजय, ऑप्शन 4 साधक. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे, गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4 साधक. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 4 हिंदी साहित्य में प्रेमचंद को किस उपाधि से जाना जाता है? ऑप्शन 1 महाकवि, ऑप्शन 2 नाट्याचार्य, ऑप्शन 3 उपन्यास सम्राट, ऑप्शन 4 श्रेष्ठ निबंधकार. तर याचं बरोबर उत्तर गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उपन्यास सम्राट. पुढचा अगला सवाल. प्रश्न 5 निम्न में से देश रक्षा इस सामासिक शब्द का कौन सा प्रकार है? ऑप्शन 1 द्वंद्व मतलब समास कौन सा है वो बताना है. पहला द्वंद्व समास, दूसरा अव्ययभाव समास, तीसरा द्विगु समास और चौथा तत्पुरुष समास. तो इसमें से कौन सा है, गेस कीजिए कौन सा है. तो इसका सही आंसर है चौथा तत्पुरुष समास. अगला सवाल देखते हैं. निम्न शब्दों में से जातिवाचक संज्ञा कौन सी है? ऑप्शन 1 चाल, ऑप्शन 2 पंछी, ऑप्शन 3 सीधा और ऑप्शन 4 दल. जातिवाचक संज्ञा पूछी है, बताइए कौन सी होगी. तो इसका सही आंसर है ऑप्शन क्रमांक 2 पंछी. अगला सवाल.
व्याकरण के किसी घटक का अध्यापन करने हेतु किस अध्यापन पद्धति का प्रयोग करना उचित है? ऑप्शन 1 भाषाई खेल, ऑप्शन 2 कथाकथन, ऑप्शन 3 प्रश्नोत्तर, ऑप्शन 4 व्याख्यान। तो बताइए इसका सही आंसर कौन सा है? तो इसका सही आंसर है ऑप्शन क्रमांक पहला, भाषाई खेल। निम्न में से साध्वी शब्द का पुल्लिंग शब्द क्या है? ऑप्शन 1 मुनि, ऑप्शन 2 ऋषि, ऑप्शन 3 साधु, ऑप्शन 4 तपस्वी। बताइए इसका सही आंसर क्या होगा? तो इसका सही आंसर होगा ऑप्शन 3 साधु। अगला सवाल, निम्न में से प्रत्येक शब्द का संधि भेद कौन सा है? ऑप्शन 1 व्यंजन संधि, ऑप्शन 2 स्वर संधि, ऑप्शन 3 विसर्ग संधि, ऑप्शन 4 इनमें से कोई नहीं। तो बताइए इसका सही आंसर कौन सा होगा? प्रत्येक इस शब्द की संधि भेद बताना है, कौन सा है? तो इसका सही आंसर है ऑप्शन क्रमांक 2 स्वर संधि। अगला सवाल, निम्न में से कौन सा शब्द अशुद्ध है? ऑप्शन 1 प्रसिद्ध, ऑप्शन 2 इकलौता, ऑप्शन 3 अभ्युदय, ऑप्शन 4 अस्तित्व। तो इसमें सही आंसर सही कौन सा है बताइए? तो इसका सही आंसर है ऑप्शन क्रमांक 3 अभ्युदय। ये क्या है? अशुद्ध शब्द है। आता आपण परिसर अभ्यासाचे प्रश्न पाहूया। तर पहिला प्रश्न, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावर व्यक्ती कोणते काम पाहत असे? ऑप्शन 1 सरकारी आज्ञापत्रे सांभाळणे, ऑप्शन 2 परराज्याशी संबंध ठेवणे, ऑप्शन 3 राज्याचा जमा खर्च पाहणे, ऑप्शन 4 पत्रव्यवहार सांभाळणे। तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे सांगा, गेस करा। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पत्रव्यवहार सांभाळणे। पुढचा प्रश्न पाहूया दुसरा, शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास तर तोरणा किल्ल्यास हे नाव दिले। ऑप्शन 1 राजगड प्रचंडगड, ऑप्शन 2 रायगड तोरणाई, ऑप्शन 3 रायगड प्रचंडगड, ऑप्शन 4 रायरेश्वर पावनगड। तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे गेस करा। याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रायगड आणि प्रचंडगड। रायरीच्या किल्ल्यास आणि तोरणा किल्ल्यास काय नाव दिलं तर ते। पुढचा प्रश्न, मुघलकालीन रायगड आणि प्रचंडगड। पुढचा प्रश्न तिसरा, मुघलकालीन चित्रकलेचा उगम टिंब चित्रकलेतून झाला। ऑप्शन 1 इराणी, ऑप्शन 2 ग्रीक, ऑप्शन 3 रोमन, ऑप्शन 4 युरोपियन। बरोबर उत्तर गेस करा कोणतं आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 इराणी। पुढचा चौथा प्रश्न पाहू, लीला चरित्र हा ग्रंथ टिंब यांनी संपादित केला। ऑप्शन 1 चक्रधर स्वामी, ऑप्शन 2 म्हाइंभट्ट, ऑप्शन 3 महदंबा, ऑप्शन 4 केशोबास। तर याचं उत्तर कोणतं आहे गेस करा। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हाइंभट्ट। पुढचा प्रश्न पाहूया, विविध धर्माच्या संदर्भाने खालील पर्यायातील गटात न बसणारे पद कोणते? ऑप्शन 1 अग्यारी, ऑप्शन 2 अवेस्ता, ऑप्शन 3 सिनगोंग, ऑप्शन 4 विहार। तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे गेस करा। याचं बरोबर उत्तर आहे अवेस्ता। हे पदात हे गटात न बसणारे पद आहे। पुढचा प्रश्न पाहूया, भूगोलाचे प्रश्न आहेत आता। पुढचा जागतिक प्रश्न 6वा, जागतिक स्थान निश्चिती प्रणाली म्हणजे GPS या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर करण्यात येतो? ऑप्शन 1 रेडिओ लहरी, ऑप्शन 2 संगणक कोडिंग, ऑप्शन 3 अवकाशीय संकेत, ऑप्शन 4 अक्षवृत्त व रेखावृत्त। तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे गेस करा। तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अक्षवृत्त व रेखावृत्त। पुढचा प्रश्न पाहूया, टिंब हा अग्निजन्य खडक आहे। ऑप्शन 1 बेसॉल्ट, ऑप्शन 2 वालुकाश्म, ऑप्शन 3 संगम रबर, ऑप्शन 4 चुनखडक। याचं बरोबर उत्तर कोणतं आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बेसॉल्ट। पुढचा प्रश्न पाहू, भारतामध्ये अंतर्गत जलमार्ग विकसित झाले नाहीत कारण टिंब। ऑप्शन 1 येथील नद्या कमी लांबीच्या आहेत, ऑप्शन 2 नद्यांमध्ये गाळाचे प्रमाण अधिक आहे, ऑप्शन 3 नद्या जोड प्रकल्प उपलब्ध नाहीत आणि ऑप्शन 4 अनेक नद्या हंगामी आहेत। तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे?
तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. अनेक नद्या काय हंगामी आहेत. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 9. फिल्म उद्योग कोणत्या श्रेणीच्या व्यवसायात अभ्यासला जातो ते सांगा. ऑप्शन 1 प्राथमिक श्रेणी, ऑप्शन 2 द्वितीयक श्रेणी, ऑप्शन 3 तृतीयक श्रेणी, ऑप्शन 4 चतुर्थक श्रेणी. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तृतीयक श्रेणी. भूगोलामधला 10वा प्रश्न आता. NPT अँड CTBT हे टिंब संबंधीचे करार आहेत. ऑप्शन 1 क्षेपणास्त्र, ऑप्शन 2 अण्वस्त्र, ऑप्शन 3 युद्धबंदी, ऑप्शन 4 आंतरराष्ट्रीय व्यापार. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अण्वस्त्र. आता पुढचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. भारताच्या राष्ट्रपतीची निवड करताना प्रत्यक्ष मतदान खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात. तर ए लोकसभा, बी राज्यसभा आणि सी विधानसभा. तर याचं ऑप्शन आहे फक्त ए व बी, ऑप्शन 2 फक्त बी व सी, ऑप्शन 3 फक्त ए व सी आणि ऑप्शन 4 तिन्ही ए बी सी. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तिन्ही ए बी सी. नागरिकांना बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण देण्याचा आदेश म्हणजे टिंब होय. ऑप्शन 1 परमादेश, ऑप्शन 2 प्रतिषेध, ऑप्शन 3 उत्प्रेक्षण, ऑप्शन 4 बंदी प्रत्यक्षीकरण. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बंदी प्रत्यक्षीकरण. पुढचा प्रश्न. भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख टिंब असतात. ऑप्शन 1 राष्ट्रपती, ऑप्शन 2 प्रधानमंत्री, ऑप्शन 3 गृहमंत्री, ऑप्शन 4 संरक्षण मंत्री. तर याचं बरोबर उत्तर काय आहे गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती. आता सामान्य विज्ञानाचे पुढचे प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 14. गरम केलेले तूप थंड झाल्यास घट्ट होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे. ऑप्शन 1 भौतिक बदल, ऑप्शन 2 रासायनिक बदल, ऑप्शन 3 आवर्ती बदल, ऑप्शन 4 अनावर्ती बदल. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भौतिक बदल. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता किती असते. तर ऑप्शन 1 10 हेरिटेज ते 10,000 हेरिटेजच्या दरम्यान, ऑप्शन 2 20 हेरिटेज ते 20,000 हेरिटेज दरम्यान, ऑप्शन 3 25 हेरिटेज ते 25,000 हेरिटेज दरम्यान, ऑप्शन 4 50 हेरिटेज ते 50,000 हेरिटेज दरम्यान. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 20 हेरिटेज ते 20,000 हेरिटेज दरम्यान. पुढचे प्रश्न पाहू आता. जेव्हा ध्वनी तरंग हवेमध्ये प्रसारित होतात तेव्हा विरलनात टिंब. ऑप्शन 1 दाब वाढतो, ऑप्शन 2 दाब कमी होतो, ऑप्शन 3 घनता जास्त असते, ऑप्शन 4 दाब व घनता बदलत नाही. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 काय होतं दाब कमी होतो. पुढचं. नाद काट्याच्या भुजाच्या दोलनात वारंवारता टिंब मध्ये मोजली जाते. ऑप्शन 1 सेकंद, ऑप्शन 2 मीटर, ऑप्शन 3 हर्ट्ज आणि ऑप्शन 4 फक्त अंकामध्ये. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हर्ट्ज म्हणजे हेरिटेजमध्ये मोजली जाते. पुढचा प्रश्न. टिंब या जीवाणूमुळे शिजवलेले अन्न खराब होते. ऑप्शन 1 स्ट्रेप्टोकोकस, ऑप्शन 2 क्लॉस्ट्रीडियम, ऑप्शन 3 रायझोबियम, ऑप्शन 4 डिफ्लोकोकस. तर यातलं बरोबर उत्तर कोणतं आहे गेस करा. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 क्लॉस्ट्रीडियम या जीवाणूमुळे काय होते शिजवलेले अन्न खराब होत असते. पुढचा प्रश्न पाहू आपण आता. खालीलपैकी कोणती वनस्पती कीटकभक्षी आहे. ऑप्शन 1 ड्रॉसेरा, ऑप्शन 2 मैजीफेरा, ऑप्शन 3 ॲन्झा डिरेक्टा आणि 4 मका. तर सांगा याचं उत्तर कोणतं असेल.
तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 ड्रॉसेरा. आता शेवटचा हा प्रश्न आहे. जर पृथ्वीवर वातावरण नसेल तर दिवसातील प्रकाशाचा कालावधी ऑप्शन 1 कमी झाला असता, ऑप्शन 2 वाढला असता, ऑप्शन 3 अमर्याद झाला असता, ऑप्शन 4 बदलला नसता. तर याचं बरोबर उत्तर कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 1 काय कमी झाला असता. विद्यार्थी मित्रांनो, इथे मॉक टेस्ट संपलेली आहे. तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. चांगला अभ्यास करा आणि चांगला पेपर लिहा. धन्यवाद.